मी मुकुंद दीक्षित. मला आयुष्यात कधीच दारूचा मोह झाला नाही. गुटख्याचा नाही, तंबाखूचा नाही किंवा चहाचा पण झाला नाही. त्यामुळे मला दारू पिणं किती वाईट आहे हे सांगण्याचा एक नैतिक अधिकार आहे असं मला वाटतं. मी तुम्हाला सांगतो, दारू सोडण्याचे अनेक उपाय आहेत. त्याच्यामध्ये काही लोक गोळ्या देतात, मग गोळ्या खाल्ल्या की ओकाऱ्या होतात आणि दारू पिणं सुटतं असं ते म्हणतात. काही ठिकाणी डी ॲडिक्शन सेंटर आहे, नशामुक्ती केंद्र आहे, तिथे जातात लोक आणि तिथे बसून काही औषधं इंजेक्शन घेऊन काउन्सिलिंग करून काही लोकांची दारू सुटते. पण दारू सोडण्याचा एक मी खूप वेगळा उपाय बघितलेला आहे. सगळ्या जगात पृथ्वीवर 200 देश आहेत, त्या प्रत्येक देशामध्ये एक संस्था आहेच आणि त्या संस्थेचं नाव आहे अल्कोहोलिक अनॉनिमस. म्हणजे अनॉनिमस म्हणजे अनाम, ज्याचं नाव नाहीये. आणि असे अनाम असलेल्या कार्यकर्त्यांनी दारू सुटण्यासाठीचा केलेला प्रयत्न. हा प्रयत्न काय असे की लोक एकत्र येतात, जे दारू पिणारे लोक आहेत ते एकत्र येतात, एकत्र बसतात, 30, 40, 50 लोक. एक कोणतरी टेबलावर जातो, एक खुर्चीवर ठेवतो, एक कोणतरी अध्यक्ष होतो त्या दिवसापुरता आणि मग प्रत्येक माणूस तिथे येतो आणि म्हणतो की हो, मी बेवडा आहे, मी दारुडा आहे, मी दारू पितो आणि दारू प्यायल्यामुळे माझं खूप नुकसान झालेलं मला माहिती आहे. मी दारू पिऊन चोरी केलेली आहे, मी दारू पिऊन बायकोला मारलेलं आहे, मी दारू पिऊन मुलांच्या शाळेची फी हिसकावून घेतली आणि त्या फीतून मी दारू प्यायलेलो आहे. एवढंच काय, मी दारू पिता पिता रस्त्यावर पडलोय, मी गटारीमध्ये पडलेलो आहे, 4 लोकांनी उचलून मला घरी आणलेलं आहे. अहो, एकदा तर काय झालं, मी दारू पिऊन रस्त्यात पडलो होतो आणि एक कुत्रा येऊन माझं तोंड चाटत होता, मला एकाएकी शुद्ध आली आणि वाटलं की काय करायचं. आणि मग मला कोणतरी सांगितलं की तुम्ही अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये जा आणि तिथे तुम्ही दारू पिऊन ज्या काही चुका केल्या, जी काही बेइज्जती झाली, जी काही तुमची निंदा नालस्ती झाली, ती उघडपणे कबूल करा, सांगा. आणि मी इथे आल्यावर बघतो सगळेजण मला भाऊ म्हणून बोलतायत, एक माझा सन्मानाने माझ्याशी बोलतायत. आणि ते बोलल्यानंतर मग एक जण आला आणि त्यांनी सगळे दारूमध्ये केलेल्या चुका सांगितल्या, दुसऱ्याने सांगितल्या, तिसऱ्याने सांगितल्या. मला वाटलं अरे, हे तर सगळे माझ्यासारखेच आहे. आणि काय म्हणतात ते की आज मी दारू पिणार नाही, उद्याचं मला सांगता येत नाही, पण मी आज दारू पिणार नाही. अशी एक दिवसापुरतीच ते दारू न पिण्याची शपथ घेतात. आपल्या 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 ज्याच्याबद्दल लोक हसतील त्या हसलेल्या तरी त्या हसण्याची चिंता न करता मी माझ्या सगळ्या चुका, मी पण स्टेजवर गेलो आणि सांगितलं. जेव्हा माझं सांगणं संपलं तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मला आश्चर्य वाटलं की अरे, हे कोणीच हसले नाही माझ्याशी. आणि हे म्हणाल की नाही, आम्ही पण त्याच रस्त्यातनं गेलो, पण गेली 5 वर्ष, गेली 8 वर्ष आम्ही या मिटिंगला येतोय, दररोज येतोय आणि आम्ही म्हणतो की आज मी दारू पिणार नाही, उद्याचं मला माहित नाही, पण दुसऱ्या दिवशी परत येतो आणि म्हणतो की आज मी दारू पिणार नाही. असं करता करता 8 वर्ष होऊन गेले. आम्हाला दारूची आठवण येत पण नाही. तरी पण गेल्या 8 वर्षात दारू प्यायलेलो नसलो तरी आम्ही या मिटिंगला येतो, 1 तास बसतो, सगळ्यांशी बोलतो, आपल्या चुका सांगतो आणि दारू सोडतो. ही अल्कोहोलिक अनॉनिमस नावाची जी संस्था आहे, ती संस्था सगळे आंतरराष्ट्रीय आहे आणि या संस्थेने आत्तापर्यंत हजारो लाखो लोकांची दारू सोडली गेलेली आहे. मग तो आफ्रिकन निग्रो असो, अमेरिकन असो, युरोपियन असो, ऑस्ट्रेलियन असो की भारतातला तमिळनाडूचा असो, आंध्राचा असो, तेलुगू, कोणीही असो, माणूस माणूस असतो, त्याला ती दारूची सवय लागलेली असते आणि त्याला स्वतःला दारू आवडत नसते. दारू पिणारा माणूस सुद्धा आपल्या पोरांना म्हणतो की अरे, मी दारूडा झालो पण तुम्ही होऊ नका रे, असं तो सांगतो. पण ती दारू सुटत नाही. पण अल्कोहोलिक अनॉनिमस या संस्थेने हा जो उपाय काढला आहे की आपल्या मनातला न्यूनगंड कमी करायचा आणि सन्मानपूर्वक द्यायचा आणि एक दिवस दारू पिणार नाही एवढी दररोज प्रतिज्ञा करायची आणि ती एक दिवसापूर्वी पाळली जाते. अनेक लोक 15-15, 20-20 वर्ष झाले दारू सोडलेली आहेत, तरी सुद्धा ते या मिटिंगला येतात आणि सोडतात. अल्कोहोलिक अनॉनिमस अशी तुम्ही तुमची संस्था गोळा करू, तुमचा ग्रुप गोळा करू शकतात. तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरता पुष्कळ लोक आहेत आणि
त्यांना तुम्ही बोलवू शकता आणि तुम्हाला दारूतून मुक्त होता येईल. आणि दारूतून मुक्ती होणं म्हणजे गुलामीतून मुक्ती होणं आहे. कारण दारू ही आपली गुलामी आहे आणि या गुलामीतून मुक्त होण्याची जी धडपड आहे ती धडपड या अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मिटिंग्सला जर तुम्ही नियमितपणे गेला तर नक्की तुमची दारू सुटू शकते. हा माझा विश्वास आहे. मी दारू पीत नसलो, प्यायलेलो नसलो तरीही मी त्या मिटिंगला जातो. कारण ती सगळी माणसं चांगली असतात, सज्जन असतात, शिकलेली असतात, मोठमोठ्या पदावरची असतात. आणि दारू सुटल्याचा आनंद मला त्यांच्या चेहऱ्यावर पाहण्यामध्ये इतकं समाधान मिळतं की केवळ त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहण्यासाठी मी त्यांच्या मिटिंगला जातो, बघतो आणि अनेकांची दारू सुटलेली मी बघितलेली आहे. मी तुम्हाला पण ज्यांना ज्यांना आपली दारू सोडायची आहे त्यांनी त्या मिटिंगला जावं असं आवाहन करतो. जिंदाबाद.